नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनची आपली 8वी टेस्ट त्याचं मॅथ्स आणि रिझनिंगचं डिस्कशन आपण बघतोय. प्रश्न क्रमांक 81चा बघूयात काय उत्तर येते याचं. प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊयात. प्रश्न असा आहे, एका शाळेत एकूण 968 विद्यार्थी आहेत. त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्यांच्या निमपट रांगांची संख्या, तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत. समजा रांगेत असलेले विद्यार्थी x पकडले आणि रांगांची संख्या किती आहे, प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या. रांगांची संख्या निमपट आहे, जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्या निमपट. विद्यार्थी x आहे एका रांगेत, त्याच्या निमपट म्हटलं की x/2 बरोबर जर संख्या केली, रांग गुणिले, आता बघा अशी रांग आहे, एवढे विद्यार्थी आहेत, तर ह्याच्यात किती विद्यार्थी आहेत ते काय करणार, x आणि y असं असेल तर x गुणिले y करणार आपण. समजा रांगांची संख्या x आहे आणि रांगांमध्ये y विद्यार्थी आहे, तर एकूण किती विद्यार्थी, समजा 6 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये 6 विद्यार्थी आहेत किंवा 5 विद्यार्थी आहेत, तर कसं करतो आपण, 6 पंचे 30 गुणाकार करतो. तसंच x गुणिले x/2. तर एकूण संख्या आपल्याला विद्यार्थ्यांची मिळेल आणि ती आली x² भागिले 2 बरोबर 968. x² बरोबर 968 गुणिले 2 केलं तर x² बरोबर आपल्याला येईल, यांचा गुणाकार केला तर 1936 येईल. 1936 कशाचं स्क्वेअर रूट आहे बघा. स्क्वेअर रूट काढण्याची मेथड तुम्हाला सांगतो. 6 असेल तर स्क्वेअर रूट 4 आणि 6 या 2 युनिट डिजिटचा वर्ग केला तरच येणारा जो वर्ग आहे, वर्गाच्या युनिट डिजिटला 6 येतो, बरोबर. याचा अर्थ एकतर 4 असेल किंवा 6 असेल, याच्या एक डिजिट सोडायचा, राहिलेले 2 डिजिट जे आहेत 19च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घेतली, ती आली 16. 16 कशाचा वर्ग आहे, 4चा. सो ती संख्या एकतर 44 असेल किंवा 46. आपण बघूयात, इथल्या मधल्या संख्येचा वर्ग काढणं अवघड नसतं. 45चा वर्ग काढला तर 25, 5चा वर्ग करायचा, 25 आला. 4च्या पुढची संख्या काय, 5, 4 पंचे 20 गुणाकार करायचा. याचा अर्थ 45चा जर वर्ग केला तर 20/25 येतोय आणि ही आपली संख्या 1936 आहे. याचाच अर्थ 1936 ही काय असणार आहे, 44चा वर्ग असणार आहे. सो 44चा वर्ग 1936. तो प्रत्येक रांगेमध्ये एकूण 44 मुले आहे, असं त्याचं उत्तर आहे. राजला एक काम पूर्ण करण्यास 24 दिवस लागतात. पुढचा प्रश्न बघतोय आपण आणि तेच काम कमलला 12 दिवसात करता येत आहे. जर कमलने कामाला सुरुवात केली आणि 3 दिवसानंतर दोघांनी एकत्रित काम केले तर संपूर्ण काम किती दिवसात संपेल. सो राज एका दिवसात एक काम 24 दिवसात करतोय, कमल तेच काम 12 दिवसात करतोय. दोघांचाही एलसीएम घेतो. अशा वेळेस एलसीएम आला 24. सो 24 चेअर बनवायच्यात असं आपण पकडू, 24 चेअर्स बनवायच्यात. सो 1 डे वर्क काढला आपण, 1 डे वर्क 24/24. सो राज एका दिवसामध्ये बनवेल 1 चेअर. राज किती बनवेल, 1 चेअर. आणि कमल किती बनवेल, 24/12 2 चेअर बनवेल कमल. ओके, दोघेजण मिळून एका दिवसात किती बनवतील, दोघेजण मिळून जर बघितलं आपण तर राज प्लस कमल केलं तर 2 अधिक 1 3 चेअर बनवतील दोघेजण. पण आता गणित काय सांगतंय आपल्याला की कामाला सुरुवात कमलने केली आणि 3 दिवस त्याने काम केले, त्यानंतर राज त्याला जॉईन झाला. सो कमल एका दिवसात काम करतोय 2 चेअरचं आणि त्याला 3 दिवसात किती काम होईल, 3 दिवसात तो काम करेल 6 चेअर. सो 6 चेअरचं काम झालेलं आहे 3 दिवसानंतर. सो टोटल काम किती आहे, 24 मधून 6 गेले. सो 18 चेअरचं काम बाकी आहे, 18 चेअर्सचं काम बाकी आहे. सो 18 चेअरचं काम हे दोघेजण मिळून करतायत. सो राज प्लस कमल हे दोघेजण 18 चेअरचं काम किती दिवसात करतील, 18. दोघेजण मिळून
एका दिवसात 3 शेअर बनवतात. सो 3ने 18ला भाग दिला, उत्तर आलं 6 दिवस. आता गडबडीमध्ये 6 दिवस मार्क करू नका, 6 दिवस पण ऑप्शन आहे. आपल्याला काय विचारलंय ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल, संपूर्ण काम विचारलंय, राहिलेलं काम नाही. राहिलेलं काम किती दिवसात पूर्ण होईल ह्याचं उत्तर 6 आलं असतं, पण संपूर्ण काम जे की कमलने 3 दिवस अगोदर केलेलं आहे ते पण पकडायचे. सो म्हणून आन्सर काय असायला पाहिजे, हे 6 + 3 बरोबर काय येईल, 9 दिवस, 9 डेज, 9 दिवस असं उत्तर पाहिजे. सो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. एका सांकेतिक भाषेत बॉयला या कोडने संकेतिक केलं जातं आणि गर्लला संकेत कुठला दिला जाईल. आता बघा बरं, बीच्या अगोदरचा नंतरचा एक घेतलाय ONOP बरोबर. सो ABCD जर आपण लिहिली, सो जीच्या अगोदर काय येतं, HIFEFG F, जीच्या अगोदर F येईल, FGH, त्याच्यानंतर पुढचं काय आहे HI म्हणजे आयच्या अगोदर. सो ह्याच्या अगोदरचं आणि नंतरचं लेटर घेतोय आपण, जीच्या अगोदरचं आणि नंतरचं लेटर F आणि H अनुक्रमे. त्याच्या IJHIJ, नंतर J येईल, नंतर PQRS. सो Q आणि S, आरच्या अगोदरचं Q आणि आरच्या नंतरचं S, JKLM, अगोदरचं Lच्या K आणि नंतरचं LM. सो असं काहीतरी यायला पाहिजे. कुठला ऑप्शन आहे, FHH, JQ, SKM. ऑप्शन नंबर 2 मित्रांनो याचं उत्तर येईल. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. ज्यावेळेस 20 प्रश्नांची आपली ही असेल त्यावेळेस आपण हे बघणं की कुठले कुठले प्रश्न आपल्याला इझी स्वरूपात आहेत ते पटपट सोडवणं, अवघड प्रश्नामध्ये अडकायचं नाही. आता इथं जर तुम्हाला वेळ लागणार असेल तर हा शेवटी सोडवायला घ्या, पण हा पण सोपा होता, फारसा अवघड नव्हता. इथे तुम्हाला काय करायचंय बघायचं सिक्वेन्स. इथं 2 एम्प्टी होल्स आहेत, 2 एम्प्टी होल्स. इथं काय झालं, इथं 3 झाले, मग हा सिक्वेन्स जातोय अँटी क्लॉकवाईज जातोय. इथं पुढे बघितलं तर हा इथं 4 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले. इथं आता 4चे किती होत आहेत इथं माहीत नाही, क्वेश्चन मार्क. पण इथं परत 2 झालेत आणि 2चा 1 झालाय, म्हणजेच इथं किती असले पाहिजे, 3 असले पाहिजे. हे लक्षात आलं, 4 वरून 3. आणि कुठल्या दिशेला जात आहेत बघा, हे इकडच्या दिशेला चाललेत. इथं पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन चाललेली आपलं दिसते. मग आपण इथं बघितलं की इथं 2 आहेत, या 2चा हा 1 तसाच राहिला, 1 गेला. याचा अर्थ पुढच्या डायग्रॅममध्ये इथं असायला पाहिजे. सो पुढच्या डायग्रॅममध्ये इथं असणारा कुठले ऑप्शन आहेत, हा गेला, हा ऑप्शन राहणार नाही. सो आपल्याकडे हे 3 ऑप्शन राहतील, बरोबर आहे. इथं पाहिजे आपल्याला. ओके, सो पुढची जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम मी ड्रॉ करतो अशी. डायग्राम ड्रॉ करायची पण गरज नाही आहे. सो इथं आहे, सो पुढचा हा ऑप्शन इथं पाहिजे, बरोबर आहे. सो इथे असणारे आता जर आपण बघितले अशा स्वरूपातले, हा पण जाईल, हा पण आउट होईल. सो ह्या 2 पैकी कुठलं उत्तर आहे हे बघायचं. आता इथं बारकाईने बघा, हे ब्लॅक डॉट बघा, 1 आहे, इथं 2 झाले, 2चे 3 झाले, इथं 4 असायला पाहिजे, 4चे 3 झाले, 3चे 2 झाले. 4 असणारे किती आहेत, इथं तिसरा जर बघितलं तर तिसऱ्याला 3च आहे. सो एकच उत्तर राहतंय, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो, ऑप्शन 2. समजतंय तुम्हाला? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मुवमेंट बघायची, ब्लॅक डॉटची आणि एम्प्टी डॉटची, ती आपण चेक केली. बघा आता हा या प्रश्नाला डील करताना इथं बारकाईने बघा काय आहे. इथं गुणाकार करून वजाबाकी करत बसू नका, सिंपल, त्याच्यात वेळ जाणार आहे. याला तुम्ही ए म्हणा, याला तुम्ही बी म्हणा. उदाहरणासाठी ए बरोबर जर 2.3 घेतलं
बी बरोबर 2.1 घेतलं तर आपल्याला इथं काय दिसतंय, ए वर्ग वजा बी वर्ग दिसतोय, बरोबर. भागाकारात 4.4 कधी येईल, 2.3 ए आणि बी ची जर बेरीज केली तर ए प्लस बी किती येतोय बघा बरं बारकाईने. हे 4 येईल आणि 4.4 आहे, इथं तर 4.4 आलं. सो आपण काय करू, 4.4 लिहिण्याऐवजी एला जर 2.3 म्हणलंय आणि बीला 2.1 म्हटलंय तर 4.4 ऐवजी आपण ए प्लस बी लिहू. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय येतात, ए मायनस बी आणि ए प्लस बी यांचा गुणाकार भागिले हे ए प्लस बी तिथं दिलेलेच आहे. हे ए प्लस बी आणि ए प्लस बी कॅन्सल होतात. ए मायनस बी हे आपलं उत्तर असेल. ए किती आहे तुमचा 2.3 आहे आणि बी किती आहे तुमचा 2.1 आहे. यांची वजाबाकी केली तर तुमचं उत्तर आलं 0.2. गुणाकार करून वजाबाकी करत बसू नका, या फॉर्म्युल्याने डील करा. अशा स्वरूपाचे प्रश्न मागच्या 2-3 वर्षापासून विचारले जातात. याचे मागच्या 2-3 आपल्या टेस्टमध्ये असे वेगवेगळ्या स्वरूपाचे क्वेश्चन्स मी जरूर टाकलेले आहेत, ते सगळे बघा. किंवा एखादं कुठलंही बुक असेल, हे वेगवेगळे फॉर्म्युलेज त्याचे तुम्ही चेक करा प्रॉपरली. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किंवा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए क्यूब मायनस बी क्यूब, हे जे सगळे फॉर्म्युले आहेत, हे सगळे फॉर्म्युले आपले जे शालेय जीवनात शिकलेले आहेत या सगळ्या याच्यासाठी उपयोग होऊ शकेल. सो पुढचा प्रश्न बघूयात. 86 सोबतच्या व्यक्तीची ओळख करून देताना बमन मला म्हणाला, समजा हा बमन आहे, सोबतच्या व्यक्तीची ओळख करून देताना ही ती व्यक्ती आहे. या व्यक्तीचे वडील, बमन म्हणाला की या व्यक्तीचे वडील, समजा हे वडील आहेत या व्यक्तीचे, बरोबर. या व्यक्तीचे वडील आपण मेल जेंडरने त्यामुळे चौकटीत दाखवले. व्यक्ती कोण आहे माहीत नाही. या व्यक्तीचे वडील हे त्याच्या आजीच्या, कोणाच्या, त्या व्यक्तीच्या नाही, बमनच्या संबंध. तो म्हणाला की ही व्यक्तीचे वडील याच्या आजीचे काय आहे, तिसरा मुलगा आहे. म्हणजे आजीचा हा मुलगा आहे ही व्यक्ती. मग एक गोष्ट असू शकते की बमन आणि ही व्यक्ती जर चुलत भाव असतील त्या केसमध्ये बमनचे वडील आणि ही व्यक्ती भाऊ असेल त्या केसमध्ये आपल्याला काय विचारलंय की बमनची त्याच्या व्यक्तीच्या वडिलाचं नातं, त्या केसमध्ये हा काय असेल, काका असेल. त्या केसमध्ये हा काय असेल, काका. म्हणजे काका हा एक पर्याय येऊ शकतो. लगेच इथं घाई करू नका, बाकीचे पर्याय तपासून बघायचे. किंवा हा चुलत भाव असण्याऐवजी बमनचा हा सख्खा भाव असेल तर या व्यक्तीचे वडील हे त्याच्या आजीच्या, म्हणजे बमनच्या आजीचा तिसरा मुलगा. म्हणजे जर बमनचा सख्खा भाव ही व्यक्ती असेल त्या केसमध्ये हे त्याचे वडील पण असू शकतात. किंवा काका आणि वडील हे पण उत्तर येऊ शकतं. आपण तिसरा पण पर्याय आपण चेक करून बघू. तिसरा पर्याय मामा किंवा काका किंवा वडील. आता मामाच्या अनुषंगाने बघितलं, बमनचा हा मामेभाव असेल, बमन आहे, बमनचा ही व्यक्ती मामेभाव पकडली, मामाचा मुलगा, मामेभाव. आता या केसमध्ये बघा, या व्यक्तीचे वडील बमनच्या आजीचा तिसरा मुलगा आहे. बमनची आजी, ह्या व्यक्तीची पण ही आजी आणि बमनची पण आजी. त्या केसमध्ये हा काय होईल, म्हणजे ह्या आजीचा मुलगा. सो या व्यक्तीचा वडील हा बमनचा काय असू शकतो, मामा. म्हणजे तिन्ही उत्तर येऊ शकतात. एक तर वडील असू शकतोय, जर हे दोघं जण सख्खे भाव असतील किंवा चुलत भाव असतील तर काका उत्तर येईल, आणि हे जर मामे भाव असेल तर या केसमध्ये मामा उत्तर येईल. सो या प्रश्नाचं उत्तर शक्यतांमध्ये जातं. एक तर तो मामा असेल किंवा काका असेल किंवा वडील असेल, डिपेंड्स. सो घाई करून जर उत्तर तुम्ही कुठलं तरी एक टिक केलं तर आपल्याला यातला बेस्ट चॉईस कधी पण निवडायचा असतो. सो बेस्ट चॉईस काय दिलेल्या उत्तरामध्ये, शक्यताच्या दृष्टिकोनातून तपासून आपल्याला बघायचं होतं. एक तर मामा असेल किंवा काका असेल किंवा वडील असेल. ऑप्शन 3 हे 86चं उत्तर आहे.
रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे. बघा ही मांडणी अशी केली, रमेश हा सर्वेशपेक्षा वयाने मोठा आहे. जो वयाने मोठा तो वर मांडू, परंतु महेशपेक्षा लहान आहे. महेश शेठ रमेशपेक्षा मोठे. सर्वेश ह्या वयाने अखिलेश एवढाच आहे. सो सर्वेश आणि अखिलेश हे सारख्याच वयाचे. अखिलेश आणि परंतु सुरेशपेक्षा मोठा आहे. कोण? सर्वेश. सो सुरेश हा सगळ्यात छोटा झाला इथे. ओके, सुरेश, सर्वेश, रमेश आणि महेश. काय विचारले आता? स्टेटमेंट दिले. अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे. अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे का? नाही, बरोबरच आहे. सो हे उत्तर असणार नाही. सो गेला तर हे दोन पर्याय गेले. त्यानंतर अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे. अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे का? ऑब्विसली नाही. सो हाही पर्याय गेला. राहिलेलं उत्तर आहे. चेक करू परत. तिसरं क, अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे. अखिलेश सुरेशपेक्षा मोठा आहे का? यस, करेक्ट. अखिलेश हा रमेशपेक्षा मोठा आहे. नाही, रमेश हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे रमेश हा अखिलेशपेक्षा मोठा आहे. सो ड पण चुकीचं आहे. आपलं उत्तर काय येतं आहे? ऑप्शन नंबर 4. 87चा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आलं मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नेक्स्ट आन्सर क्वेश्चन बघा. कोणता कॉमन शब्द आहे तो बघायचा. की इथं आहे कम हिअर, इथं कम आणि इथं देखील कम दिसतंय. आणि कोडिंगमध्ये जर बघितलं तर कॉमन असलेला काय? NE. सो हा काय झाला? NE साठी कम हा शब्द झाला. आणि पुढे काय विचारलंय? यू अँड मी. आता इथं आणि इथं जर कॉमन शब्द बघितला तर काय आहे? अँड. इथं आणि इथं अँड हा कॉमन शब्द आहे. आणि कोडमध्ये काय आहे? JASARE. इथं जर बघितलं तर जे. सो अँडसाठी काय झाला? JA. सो अँड तुमचा हे झाला. सो आता काय झालं? TA. TA साठी काय असेल बघा? कम आणि अँड जर लॉग झाला. सो TA साठी जर विचार केला तर TA साठी काय यायला पाहिजे? गो हा शब्द राहतोय. सो ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. सो हे असे इझी क्वेश्चन्स जास्तीत जास्त वेगात ॲक्युरेटली तुमचे सॉल्व्ह झाले तर चांगला स्कोअर तुमचा येणार आहे. पुढच्या प्रश्नात थोडीशी इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली होती गडबडीमध्ये. ती करेक्ट झाली नाही. हे जे गुणोत्तर बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं पण असेल. त्रिकोणाच्या 3 कोण असतात त्रिकोणामध्ये. सो त्या अँगलने जर तुम्ही विचार केला 1, 2, 3 या प्रमाणात जर हे असेल तर लहान कोण आणि मोठा कोणमधला फरक. सो हा x पकडला, 2x पकडला, हा 3x पकडला, यांची बेरीज केली तर ती 180 येईल. सो याचं उत्तर जर काढलं आपण ते 6x बरोबर 180, x बरोबर 30 आलं. जर हा 30 असेल तर हा झाला 60 आणि हा झाला 90. मोठा कोण आणि लहान कोणामधला फरक किती? हा फरक येतो 60 अंशाचा फरक. सो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 असेल. प्रिंटिंग मिस्टेक करेक्ट झाली नाही. सो त्यामुळे कदाचित काही लोकांना अवघड वाटलं असेल. बट काही लोकांच्या लक्षात आलं असेल की काय आणि कशा स्वरूपात याला डील करायचं. बरं, आता इथे बघा यांची बेरीज आपल्याला अरे इथं माझ्या मते अशी बेरीज होती बघा. आता डायरेक्ट ऑप्शननुसार पण सोडू शकतो पण इथे गरज नाही आहे. 8 आणि 3 11 होत आहेत. सो 1 हातचा आला, 4 आणि 3 6, 7 आणि 1 8. सो 8मध्ये किती ॲड केल्यानंतर 0 होतील? 8मध्ये 2 ॲड करावं लागेल. सो स्टार बरोबर आपण इथं 2 घेतलं तर 0 झाला. परत 1 हातचा आला, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, 2 आणि 8 10, 10 आणि स्टारला 2 घेतले, 10 आणि 2 12. सो इथं काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. इथं 2 यायला पाहिजे. सो मॅच होते. आणि 12 आला तर इथं परत 1 हातचा दिला, हे 2 पकडलेत आपण, 2 आणि 1 3. सो बरोबर येतोय. सो ऑप्शन नंबर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. एक स्टारची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. सिम्पल क्वेश्चन होता. नेक्स्ट बघूयात. प्रत्येक पुढचा अंक 3 ने कमी होत गेला आहे. याच्यासाठी एक फॉर्म्युला लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचा. प्लसवाला फॉर्म्युला बऱ्याच जणांना माहिती आहे. सो आपल्याला 20वी संख्या निवडली होती, T20 असं जरा पाहिजे होतं. इथंही प्रिंटिंगमध्ये जरा थोडंसं T20 20वी संख्या. 20वी संख्या जर हे करायची असेल तर कशी करणार? आपल्याला एक फॉर्म्युला आहे बघा. NV संख्या शोधायची असेल तर पहिला नंबर A हा पहिला नंबर कमी होत असेल तर वजा करायचं, वाढत असेल तर अधिक करायचं. कंसामध्ये N - 1 गुणिले डिफरन्स.
पहिली संख्या मित्रांनो काय होती? पहिली संख्या 24 आहे, वजा कंसामध्ये n किती आहे? 20 आहे. 20 वजा 1 काय येईल? 19. 19 आणि डिफरन्स कितीचा आहे? 3चा. सो 24 वजा 57 या दोघांमधला डिफरन्स काढला तर वजा 33 येईल. वजा 33. सो ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल 91. पुढे बघा, 2 अंगठ्या आणि 2 बांगड्या. बघा कसं सोडवायचा. 2 अंगठी प्लस 4 बांगड्या यांची किंमत दिली. आता बघा परत तो म्हणतोय की 5 अंगठ्या यांची एवढी किंमत आहे, तर 5 अंगठ्या आणि 10 बांगड्याचे हे किती झालेत? 5 अंगठ्या झाल्या आणि हे किती झाले? 10 झाले. 10 बांगड्या आणि अंगठी. बघा 2ला कितीने गुणल्यावर 5 होतात आणि 4ला कितीने गुणल्यावर 10 होतात. तर इथं बारकाईने विचार केला तर 2.5ने गुणावं लागेल. इथं पण 2.5ने गुणावं लागेल. सो दोन्हीकडे जर 2.5ने गुणत असेल तर 2 अंगठी आणि 4 बांगड्यांची किंमत किती दिली आहे? 46,854. तर याला पण 2.5ने गुणा, याला पण 2.5ने गुणा, उत्तर मिळेल. 2.5ने गुणण्यापेक्षा 25ने गुणू. 25ने गुणल्यानंतर जरा सोपं जाईल आणि नंतर एक दशांश चिन्ह परत ॲडजस्ट करून देऊ. 25 चोक 100, 10 हातचे आले, 25 5 1,600 आणि 10 3500, 13 हातचे आले, 25 8 200 आणि 13 213, 21 हातचे आला, 25 150 आणि 21 171, 17 हातचे आला, 25 चोक 100 आणि 17 117 117 आलं. आणि एक जो ॲडजस्ट आपण इथं 2.5 ऐवजी 25 घेतलं होतं. सो या पद्धतीने गुणाकार करा. ह्या सगळ्यात सोपी मेथडने आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल. 1,17,135. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. इथे बघा सिंपल क्वेश्चन आहे. 3 कोण आहेत, इथं झाले 4 कोण. मग इथं आहेत 1 2 3 4 5, तर 6 कोण व्हायला पाहिजे. 6 कोणचे ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 1. सो सिंपल क्वेश्चन जे आहेत ते पटपट डील करा. इथे जर विचार केला 6 पंचे 30 वजा 2. सो इथं तुम्ही काय करा, इथं स्टार बरोबर गुणाकार घ्या आणि डेल्टा बरोबर वजाबाकी. सो इफ यू टेक स्टार इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन साईन अँड डेल्टा ॲज मायनस साईन, तर काय होईल इथं बघा. 6 पंचे 30 गुणाकार केला स्टार बरोबर आणि डेल्टा म्हणजे काय? वजा. काहीतरी मिस्टेक इथं मी केलेली आहे. हा मल्टिप्लिकेशन नव्हतं इथं, सॉरी, बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन नव्हतं, बरोबर. प्रिंटिंगमध्ये मिस्टेक इथेही आलेली. 6 पंचे 30 वजा 2 अशा अर्थाने. इथं आपण असं केलं 26 वजा 2, इथं गुणाकार आहे 5 बरोबर किती? 4 पंचे 5 2 10, 26 वजा 10 बरोबर केलं तर 16 उत्तर येईल. सो इथं थोडंसं कदाचित तुमचा गोंधळ उडलेला असू शकतो. इथं स्टार नव्हता पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 95 नंबरचा. 2010 या वर्षी 1 जानेवारी रोजी शुक्रवार होता, तर वर्षभरात एकूण किती शुक्रवार येतील? बघा 1 जानेवारीला येणारा कोणताही दिवस हा त्या वर्षामध्ये एकूण 53 वेळा येतो. आणि जर लीप वर्ष असेल तर त्या केसमध्ये 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे हे दोन्ही दिवस किती वेळा येतील? 53 वेळा येतील. 53 वेळा. आणि हे कधी लीप वर्ष असेल आणि साधे वर्ष असेल, नॉर्मल इयर असेल, साधे वर्ष, तर 1 जानेवारीचा दिवस हा एकूण त्या वर्षात 53 वेळा येईल. सो इथं सांगितलं आहे का 2010 ही लीप वर्ष आहे का? नाही आहे हे लीप वर्ष. सो या केसमध्ये या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय येईल? 53. पुढचा, एका रांगेत काय आहे प्रश्न? 1 जानेवारी शुक्रवार होता, वर्षभरात किती शुक्रवार? ओके.
एका रांगेत 4 मीटर अंतरावर एक मुलगा आहे बरं काय, मुलगा. तर याप्रमाणे 40 मुलगे उभा केले तर मुलांमधील एकूण अंतर बघा. 7 आणि 27, 7 आणि 27. जर 27 वजा 7 केलं तर हे किती येईल, 20 मुले येतील आणि प्रत्येक मुलामध्ये 4चं अंतर आहे. 20/80 मीटर असं उत्तर येईल मित्रांनो. 20/80 मीटर. किती उत्तर येईल, 20/80. नेक्स्ट बघा, पुढील घटकासाठी योग्य आकृतीची निवड करा. आता सूर्यमाला मोठी आहे, त्या सूर्यमालेमध्ये खूप सारे ग्रह आहेत बरोबर, आणि यामध्ये पृथ्वी नावाचा एक ग्रह. सो सूर्यमाला मोठी आणि त्यामध्ये पृथ्वी आपण काढली आणि पर्यावरण हा कन्सेप्ट मोठा आहे. पृथ्वीवरती पर्यावरण, सो पर्यावरण नावाचे ग्रह नाही आहे पण एक कन्सेप्ट आहे. सो 2 वेगवेगळे हे होतील. या माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. ऑप्शन 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 98 नंबरचा प्रश्न बघू. 2 नळ 10 मिनिटात पाणी भरतात. सो जे पाणी भरतात त्यांना प्लस साईन देऊ आणि दुसरा नळ 15 मिनिटात पाणी भरतो स्वतंत्रपणे. 2 पाईप आणि 1 रिकामा करायचा पाईप एकाच वेळी उघडे ठेवल्यास. सो 2 हे भरायचे पाईप आणि 1 रिकामा करायचा नळ बघितला, वजा सी लिहूयात त्याला. तर हे सगळे 18 मिनिटामध्ये कार्यवाद. यांचा LCM घेऊ. LCM घेतला तर किती आला, 18 पंचे 90. सो 90 LCM आला. सो 90 लिटर त्या टाकीची क्षमता आहे असं पकडलं तर 90/A. सो हे मिनिट दिलेत ना, हे मिनिट दिलेत बघा, प्रत्येक ठिकाणी मिनिट. सो एका मिनिटामध्ये किती पाणी भरलं जाईल, किती लिटर पाणी एका मिनिटात पर मिनिट. सो ए हा 18/10 केलं तर भरेल 9 लिटर पाणी. बी हा किती भरेल, 90/10 9, 90/15 हा भरेल 6 लिटर. हे दोघे भरतील आणि सी मात्र रिकामा ए प्लस बी वजा सी हे तिघं मिळून जर बघितलं तर हे फक्त 5 लिटरच भरतील. 5 लिटर प्लसमध्येच येईल ना हे. बघा कशामुळे प्लसमध्ये येईल, 9 आणि 6 किती झाले, 15 बरोबर. याचा अर्थ हे काय, 5 लिटरच भरला जाईल बरोबर, 5 लिटर फिलअप करतील. सो इथं जर आपण ए प्लस बी वजा सी बरोबर 5 असेल तर ए तुमचा किती आहे, 9 आणि हे 6 आहे, वजा सी बरोबर 5. 9 आणि 6 15 तिकडं पाठवले. सो सी बरोबर इथं येईल 10 लिटर. सी बरोबर 10, पण सी हा काय करतो, रिकामा करतो. सो 10 लिटर रिकामा करेल. रिकामा करा पाईप हा संपूर्ण टाकी किती वेळात रिकामा करेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे की सीची व्हॅल्यू आपण काढली. बघा इथं हे घेणं फार महत्त्वाचं आहे. दिस इज इम्पॉर्टंट स्टेप. ए हा 9, 19 इथं बघा चेक करा, ए बी आणि वजा सी हे 18 मिनिटात रिकामं करतात. सो हे तिन्ही पाईप एका मिनिटामध्ये जर आपण विचार केला, पर मिनिटचा हिशोब आहे, एका मिनिटामध्ये हा 9 लिटर भरेल, हा 6 लिटर भरेल. हे दोन्ही चालू आणि सी रिकामा करेल त्यावेळेस हा 5 लिटर भरेल. याचा अर्थ सी काय करतो, रिकामं करतोय. सो अशा पद्धतीने सीची व्हॅल्यू काढली. इथं ए आणि बीची व्हॅल्यू पुट केली, सीची व्हॅल्यू काढली 10 लिटर पर मिनिट. सो सी हा एका मिनिटामध्ये 10 लिटर रिकामं करेल. आता टाकी कितीची आहे, टाकी आहे 90 लिटरची आणि सी हा एका मिनिटात किती रिकामं करतोय, 10. सो सीला संपूर्ण टाकी रिकामी करायला 90/10 म्हणजे 9 मिनिटाचा कालावधी लागेल. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. समजलंय का सगळ्यांना, बघा चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा या प्रश्नाला वेळ लागू शकतो, थोडासा ॲडजस्ट करायचा वेळ किंवा शेवटी हा प्रश्न सोडवायचा. ABC मध्ये शिकणाऱ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या संख्येचे गुणोत्तर 4 3 8. सो आता आपण असं करू, 4 3. सो ह्याच्या संख्या आहेत ना 100च्या पटीत घेऊ. ही 400 असेल तर ही 800 असेल आणि ही 300 असेल, कारण यांचा पर्सेंटेज वाढवणं सोपं जातं. हा ए असेल, हा बी असेल आणि हा सी असेल. किती वाढ झाली,
80% वाढ. सो याच्यात 80% वाढवले, याच्यात वाढवले 20% आणि याच्यात वाढवले 60%. आता बारकाईने विचार करा, 10% 40, 80% किती येईल? 8 चोक 32 म्हणजे 320. सो 320 याच्यात ॲड करा. 400 अधिक 320 720 होईल. याच्यात 20%, 80 आणि 80 160. सो ह्याच्यात 160 वाढवूयात, हे येईल 960 आणि ह्याच्यात 6 36 30. 10% 30, 60% 30 गुणिले 6 केलं तर 6 18. सो 180 वाढतील. सो यांची बेरीज केली अशी. सो ही बेरीज आली 400. सो यांचा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. वाढलेल्या मुलांचं गुणोत्तर काय येईल? 24 एके 24, 24 त्रिक 72, 24 चोक 96, 24 दोन 3 4 2 आहे का ऑप्शन? 3 4 2, 3 4 2 नाही. माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही पाहिजे मित्रांनो. 99 नंबरचा हा प्रश्न होता. समजलं? यांच्या व्हॅल्यूज ॲडजस्ट करून आपण घेतलेल्या आहेत, त्या दृष्टीने हा प्रश्न सोडवलेला. बरं, आता हा सांख्यिकीमधला प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस मी एक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न सांख्यिकीच्या अनुषंगाने टाकत असतो. या प्रश्नामध्ये बघा काय दिले. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची वारंवारता सारणी खाली दिली आहे. तर त्यांच्या वयाचा मध्य काढा. आता या पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे बघा. विद्यार्थ्याचे वय काय दिले? 10 वर्ष. म्हणजे 10 वर्षाचं वय असणारे असे 17 विद्यार्थी आहेत. 11 वर्षाचं वय असणारे 10 विद्यार्थी आहेत आणि 12 वर्षाचं वय असणारे 10, म्हणजे हे झाले 37. आणि 2 वर्ष 13 वर्षाचं वय असणारे 2 जण आहेत. 37 आणि 2 39 आणि 14 वर्षाचा एकच विद्यार्थी. सो याचा एक फॉर्म्युला आहे, पण जनरली आपण बघायचं झालं तर मध्य जर काढायचं असेल आपल्याला, 17 मुलं ती 10 वर्षाची आहेत असं त्याचा अर्थ होतो. बघा फॉर्म्युला मीन काढायचा असेल मध्य, तर वारंवारता एकतर विद्यार्थ्याचे वय आपण x पकडलं, वारंवारता f पकडली. f1 x1 प्लस f2 x2 प्लस डॅश 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 fn xn भागिले टोटल जे विद्यार्थी आहेत, टोटल संख्या n पकडली आपण, टोटल विद्यार्थ्यांची संख्या n घेतली तर आपल्याला मीन मिळेल. पण या केसमध्ये जर आपण बघितलं तर 10 वय आहे आणि वारंवारता 17 आहे. सो ॲन्सर काढायचं असेल, मीन काढायचं असेल आपल्याला, मध्य किंवा मीन, तर 10 गुणिले 17 अधिक 11 गुणिले 10 अधिक 12 गुणिले 10 अधिक 13 गुणिले 2 अधिक 14 गुणिले 1 भागाकारात किती विद्यार्थ्यांची संख्या आहे? 40. सो यांची बेरीज केली, ही आली 170 अधिक 110 अधिक 120 अधिक 26 अधिक 14. हे 200 340 380 आणि 120 400 आणि 40. सो याचं उत्तर आलं 440 भागिले 40. सो भाग दिला, मीन तुमचा आला, तर मी साईडला उत्तर लिहितो, मीन बरोबर 4ने भाग दिला 11. सो या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असेल 11. सो वारंवारतेचा हा प्रश्न लक्षात आला. यांचा गुणाकार 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 सगळ्यांची बेरीज, एकूण किती विद्यार्थी आहेत? 40, त्याने भाग दिला. सो हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला सांख्यिकीचा. सो सांख्यिकीमध्ये काय 1-2 प्रश्न नक्कीच आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. सो हे आजच्या या पेपरचं डिस्कशन होतं. थँक्यू व्हेरी मच. काय अडचण असेल तर तुम्ही माझा नंबर घ्या आपल्या स्पॉटलाईटच्या ॲडमिन डिपार्टमेंटकडून आणि व्हॉट्सअप मला तुम्ही करू शकाल. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.